तर मित्रांनो बघू शकता केवढा मोठा भोका आहे. आता चाललोय आपण महाडला. तर फटाफट रेडी वेडी झालोय. तर आता फटाफट निघूया. तर चला. नंतर मित्रांनो बघू शकता आपण बसलो रिक्षामध्ये. रिक्षामधनं आपण आलो गोरेगाव बस डेपोमध्ये. त्यातनं आपण पकडली एस टीने पकडून आपण आलो महाडमध्ये बसमध्ये बसलेलं तर बघू शकता. त्यानंतर आपण उतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात. त्यानंतर मग आपण आलो घरी. तर आता एकच शेत नांगरायचं बाकी आहे. तर इकडचं खावाला बाकी सगळं इकडचं आहे ना. ते सगळं झालंय नांगरून टाकतो. त्या साईडला पण आहे ते बघ. सगळं तिकडचं नांगरून झालं. आणि बांधावरनं बघितलं तर झाडं बिडं लावलेले आहेत दादाने. मित्रांनो तुम्ही बघू शकता कॅक्टसची झाडं बघा किती आहेत. इकडनं पूर्ण लाईनीत ते पुढपर्यंत आहेत. काटे जाम त्यांचे जोरात लागतात. तुम्हाला जवळनं दाखवतो. तर हे बघा कॅक्टसची झाडं. त्या पाठसाठीला फुलांची पण झाडं आहेत. ती त्या बाजूला आहेत. फुलं म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं आहेत आपल्याकडे बहुतेक. तिकडनं बांधावरनं चिकू बिकूची. त्याच पलीकडच्या साईडला बघितलात ना तर तिकडे फुला विलांची केळीची सगळी झाडं आहेत. तर मित्रांनो बघू शकता केवढी मोठी नांगर आहेत. या बघू शकता त्याची फिमेल पण आहे. ती तिकडे दुसरीकडे. ती आता घरात नाही तर ती पण दाखवल्यास बघतोय कसला रागाने. ते चला आता फटाफट फिमेल दिसली ना त्यांनी तर दाखवेल. कारण का ते आता घरात नाही. मित्रांनो बघितलात तर ही आपली विहीर आहे. पण तिच्यात आता जास्त पाणी नाही कारण का पाणी सगळं आटलंय. बघितलात तर केली बिलीची झाडं आहेत. बघितलात तर संध्याकाळी एकच नंबर असं वातावरण आहे. नंतर मित्रांनो आपण आलो आपल्या जुन्या घराच्या इकडे. जुनं घर जास्त लांब नाही पाठीमागेच आहे. तर साईडला बघितलात तर फुला मित्रांनो समोर बघितलात तर आहे पेरू. तर त्या साईडला बघितलात तर गवती काडी आहे. आमच्या इकडे गवती काडी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो बघू शकता आता आपण आलो आपल्या वाड्यात. तर हा एक बैल आहे आपला. आणि एक ह्या साईडला आहे. ही गाय आहे. आणि हा एक इकडे आहे. गाय मारत नाही. आणि हा इकडे बैल आहे. तिकडे काय बघू शकता. तर आता पेराविरा झालाय तर त्यांना आता बांधून खायला घातलाय. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं.